दुसऱ्या बाजूला परवाचीच घटना बघा. अरुणाचल प्रदेशची एक महिला होती. 18 तास तिला चायनामध्ये शांघाय एअरपोर्ट वरती चायनाच्या अथॉरिटीजनी, चायनाच्या सरकारनी तिला दाबून ठेवलं होतं. का? कारण ती अरुणाचल प्रदेशची होती आणि भारताचा पासपोर्ट वापरत होती. आणि चायनाने म्हटलं की आम्ही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग नाही मानत आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना भारताचा पासपोर्ट दिलेला चायनाला चालत नाही. ही वस्तुस्थिती समजून घ्या. 1 महिन्यापूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पुतळे जाळण्यात आले आणि यांच्या पुतळ्यांना चपला मारण्यात आल्या. हे कुठे घडलं? तर न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये घडलं. आणि आपण या दोन्ही घटनांचा अभ्यास करा मित्रांनो. जेव्हा त्या अरुणाचल महिलेला सांगतात की तुमचा भारताचा पासपोर्ट चालत नाही आणि चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही, आणि जेव्हा सरन्यायाधीश भूषण गवईंचे पुतळे जाळले जातात आणि त्यांच्या पुतळ्यांना चपला मारल्या जातात, तेव्हा तो फक्त एका महिलेचा किंवा भूषण गवईंचा अपमान नाहीये. तो एका आदिवासी महिलेचा आणि एका दलित माणसाचा अपमान नाहीये, तर तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे. तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा आणि सॉव्हर्निटीचा आणि स्वातंत्र्याचा अपमान आहे. आणि हा अपमान आपण सहन करणार नाही होत हे